सर्वांना भूक लागली काय? आवाज येत नाही टाळ्यांचा. आपल्या आईकडे बघा, वेळात वेळ काढून आलेले आहेत. सर्वांना माझा मानाचा जोहार. जय आदिवासी. आणि गोवारी परिवार स्नेह संमेलनासाठी मला आयोजकांनी इथे आमंत्रित केल्याबद्दल, म्हणजे खास करून सुरेंद्र काका आणि त्यांचे वडील पांडुरंग गोवारी बाबा आणि मला इथे आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि इथे जमलेल्या मान्यवरांचे शब्दसुमनांनी कलाकार ह्या नात्याने आभार मानतो आणि स्वागत करतो. तर मित्रांनो, सध्या काय माझी तयारी नाही, पण तरी पण तोडकं मोडकं मी मिमिक्री करतो. मी कॉमेडी कलाकार आहे. यूट्यूबला बऱ्याच जणांनी माझी कॉमेडी व्हिडिओ पाहिले असतील. पाहिल्यात का कोणी? मागून आवाज येत नाही, कदाचित तिकडे पाहिले. हा, आहेत ना? ठीक आहे. म्हणजे माझे मत, माझे बाजून 2-4 मतं आहेत. ठीक आहे. एक मिनिट. लगेच कॉमेडी करू काका? नाही, बोलायला तर बराचसा आहे काय, पण विषय असा आहे की इथं बोलणारी बरीचशी मंडळी आहे ना. मी बारीक तोंडी मोठा घास नाही घेत. ऊन जास्ती वाढला आहे, त्याच्यावेळी सगळ्यांना जरा थोडासा जीवावरच आलेली आहे. तर थोडासा एक कॉमेडीच्या याच्यात मी काहीतरी जरा थकवा उडवतो तुमचा. काय आहे, जर का आपल्या कार्यक्रमासाठी जर सिने कलाकार म्हणजे मराठी पिक्चर मधलं किंवा हिंदी पिक्चर मधलं जर कलाकार हिरो आला असतं इथं, तर ते त्यांच्या स्टाईलमध्ये कसं बोललं असतं, त्या मी माझ्या स्टाईलमध्ये मी तुम्हाला दाखवतो. मग त्याच्यात मकरंद नासपुरे पहिल्यांदा येतो. मकरंद नासपुरे माहिती आहे का कोणाला? आहे ना? याला काय अर्थ आहे? पडल नाही ते चमायला त्याच्या अग ग ग ग ग चमायला सर्ग सर्ग म्हणत्यात तो हाच का काय? अग ग ग चमायला तुम्हाला सांगतो मित्रांनो, माझी गंगी म्हणजे माझी कारभारीन रे, या कार्यक्रमाला येताना माझ्या माग 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 लागली होती. मी म्हटलं येऊ नको माझ्या माग. का म्हणून सांगितलं असेल माहिती का तुम्हाला? माझी का नाही, माझी एक वाईट वंगाल सवय आहे. मी रस्त्याला येताना असा वाकड्या नजरेनं पोरींकर बघत असतो. आणि आमची गंगी म्हणजे माझी कारभारीन माझ्याकडे बघत असते. आणि संध्याकाळी घरी गेल्यावर माझ्या पेकाटात लाता घाली ते. असून ते मरून ते, आपल्याला काय करायचे तेव्हा, माझा पर्सनल मॅटर आहे. आवडलं तर टाल्या वाजवा, जरा खोट्या खोट्या वाजवायच्या. एक मिनिट, ते विसरतो जरा मी मुद्दे. हा, त्याच्यानंतर अजय देवगण. अजय देवगण जरा इकडे तरुण पोरं आहेत बसलेले, त्याला माहित असतील. अजय देवगण जर आला असता प्रोग्रामसाठी. सबे टॉप डोडे लोटाप, सबे टॉप डोडे लोटाप, शेष डोके का हडप थाप, चहा किस्टेटी डुबे हमारी चहा पारी कप थाप. फै बाजीराव शिंगम, अजय देवगन आज गोवारी परिवार के स्नेह सम्मेलन के लिए आया हूँ.
सबको मेरी तरफ से शुभकामनाएं. चलता हूँ. त्याच्यानंतर येतो सनी देओल. सनी देओल गद्दर पाहिलाय ना तुम्ही? गदर, हा. सनी देओल येतो. ओए चाटा, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिलती जा रही है, इन सब नहीं मिलता. ओए सातों को साथ मारूंगा, एक साथ मारूंगा. ये 2.5 किलो का हाथ नहीं, 5 किलो का आदिवासी का हाथ है. अगर किसी पे पड़ गया ना, आदमी उठता नहीं, सीधा उठ जाता है. मेरी तरफ से गोवारी परिवार को शुभकामनाएं. धन्यवाद. चलता हूँ. त्यानंतर अक्षय कुमार. हमें तो अपनों ने लूटा. सॉरी, डायलॉग तो इकडचा मी डेफिनेटली करतो. अरे बच्चे की जान लेगा क्या? हाँ. त्याच्यानंतर नाना पाटेकर. आ गए मेरे मौत का तमाशा देखने. यह देख मुझे लटका देंगे, ऐसे जबान बाहर आ जाएगी. ये मेरा भाई मुझे भाई उतारेगा. हाँ. डायलॉग विसरलो तो, बराच लांब डायलॉग आहे. जाऊ दे, घ्या तुम्ही समजून. आणि त्याच्यानंतर येतो सुनील शेट्टी. चले, तुम मुझे बोल चाव ये हो नहीं सकता, पर मैं तुम्हें बोल चाव ये मैं होने दे दूंगा. ए वाह, शक्ती दे माँ. आणि आबा बरेच जणांनी पाहिलं. आणि त्यांच्या पत्नी सुवर्ण कांचन गोवारी हे दादांना एक त्यांचे शुभ हस्ते एक गिफ्ट देताना ही दादाच्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल आपल्याला. दादांची मिसेस उर्तिका गोवारी, कृपावर मंचावर यांची कृपा करावी. वहिनी कृपा. किरण गोवारी आणि त्यांच्या पत्नी, आपल्या उमेश दादांचा आणि त्यांच्या पत्नीचा जोरदार सागर करताना जोरदार टाळ्या हो जाऊ द्या एकदा उमेश दादांसाठी आणि किरण दादांसाठी. धन्यवाद दादा, धन्यवाद वहिनी. देवाची आज योगायोग प्रत्येक संमेलन व्हायचं, गेट टुगेदर. प्रत्येक जण आपल्या ह्याच्यात राहायचं का, भावनिक मध्ये का, यायचं, खायचं, प्यायचं, निघून जायचं. पण गोवारी म्हणून ओघ निर्माण करायचे हे ध्येय, सिद्धांत कोणाकडे नव्हतं. आणि आज खरोखर एक सांगतोय का, मला एक संधी दिली गोवारी परिवाराने. हा गोवारी सांगितलं का, प्रत्येक गावा, खेडे, पाड्या ह्याच्यामध्ये गोवारी म्हणून एक आपला कुटुंब, परिवार एकत्र राहतोय. आणि एक एक जण हा बरंच मेहनत करून आज बरेचसे लोक आपले आज आलेत, काही नाही आलेत. हा गोवारी परिवार म्हणून एकत्र काम करण्याचं आज मला एक संधी भेटली का. आपण आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये, हा पालघर जिल्हा हा आदिवासी म्हणून घोषित केला तेव्हापासून इथं पालघर जिल्हा नाही, आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आपण पालघर जिल्ह्यामध्ये हा आपण गोवारी परिवार कुटुंब मेळावा केलाय. आज बऱ्याचशा गोष्टी आहेत ते सांगायला वाटत नाही. मला बऱ्याचशा अडचणी आल्यात. बरेच जण बोलले का राजकारण करतोय. मला राजकारण करायची गरजच नाही, कारण की माझं नावच एवढं मोठं आहे का प्रत्येक ठिकाणी नाव घेतलं तर काम झाल्याशिवाय राहत नाही. आणि आडनाव गोवारी गेल्याशिवाय काम होत नाही, हे आपला आज सिद्धांत आहे. कारण की आडनाव गोवारी ब्रँड हा बनवायचा आहे आपल्याला, आणि आडनाव गोवारी ब्रँड बनवलाय. आज आपण तुमच्या माझ्या सगळे ज्यांचं चुकून मापून काय राहिलं असेल लोक जमवली, कारण की कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, कोणीतरी पुढं आलं पाहिजे. आज बऱ्याचशे आहेत आपल्या ह्याच्यात, बरेचसे ग्रामपंचायत सदस्य आहेत, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहेत, माजी आमदार म्हणजे झालेले आहेत, पण नाव येत नाही पुढं. माजी सभापती झालेत, आज माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, बरेचसे आहेत, पण कोण पुढाकार घेत नाही, येत नाही, करत नाही. काय ज्याचा त्याचा राग दोष ठेवून आणि करतात आणि राहतात एकत्र.
प्रत्येक गावात जाऊन आज मी पुढाकार घेऊन हा संमेलनासाठी आहे अग्रेसिव्ह राहिलो का मी करून दाखवेनच गोवारी एकत्र आहे. आज हे जे आज तुमच्या ह्याच्या सह प्रेमाने जे एकत्र आले हा एक मला आपुलकी आहे का खरोखर कोणतरी काहीतरी करेल तर अशी लोक एकत्र येतील आणि आपला परिवार एकत्र चांगला राहील ह्याची मला एक आपण जी कमिटी नेमलेली होती आणि त्यांनी मला एक सपोर्ट दिला. आज प्रत्येक गावापाड्यात फिरत होतो, प्रत्येक ठिकाणी जात होतो का दादा तुझे गोवा पोलीस लोक होती, वकील होते, मला पर्सनली मेसेज करत होते का दादा आमचं काय आम्ही काही चुती आहेत काय. अरे पण मी पण चुतिया नाही ना एवढं पालघर जिल्हा फिरायला गोवाऱ्यांना पत्रक द्यायला. काही लोक आहेत आपल्या ह्याच्यात मतभेद ठेवणारी. साहेब जसे बोलले का मतभेद ठेवू नका एकत्र या काहीतरी करा. आणि प्रत्येक जणांनी आज जसं मी सांगतोय का जसे गोवारी आज आहेत एकत्र तसे आजही राहा उद्याही राहा. प्रत्येक जणाला अडीअडचणीला मदत करा. मला पांडुरंगजीचा फोन आला सावरखिंडवाले का तुला माहितीये का अथालला पहिले झालेलं संमेलन तिथं पण पोहोचलो तिथं पण पत्रक दिले. आज ते काका आहेत. अथालला जेवण झालं छोटूबाई त्याच्यानंतर एक नट्टूबाई तिथे जाऊन पत्रक दिलं पोहोचलो. काकांना सांगितलं तिकडे पण पोहोचलो मी. म्हणजे दादर नगर हवेली डियन दीव दमन म्हणजे केंद्र शासित आपल्या ह्याच्यात एक पालघर जिल्ह्यामध्ये 3 डिस्ट्रिक्ट येतात. 3 डिस्ट्रिक्ट म्हणजे 3 राज्य येतात. तर नंबर 1 गोवारी केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या प्रेमाभावाची मला साथ पाहिजे. माझं ध्येय धोरण एकच आहे. आज तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगतो कारण की बरेच जण कंटाळलेत. प्रत्येकाचं भाषण वेगवेगळं ऐकून प्रत्येकाला भुका लागल्यात. आज मी सांगतो पालघर जिल्ह्याच्या नाही इथं भिलाड पासून पण आलेत तलासरी पासून जे आहेत हदीवर त्यांचंही आपण पहिलं ध्येय पालघर जिल्ह्याचं नाही महाराष्ट्राचं गोवारी परिवार रजिस्ट्रेशन केल्याशिवाय हा उमेश गोवारी शांत बसणार नाही. आणि प्रत्येकाला हातभार लावल्याशिवाय हा उमेश गोवारी शांत बसणार नाही. प्रत्येकाची जिम्मेदारी घेईल प्रत्येकाची कुटुंबाची. हा उमेश गोवारी नाही हा प्रत्येक जिल्ह्यात नाही प्रत्येक महाराष्ट्रात नाव गाजलंय. नाव सांगितलं आडनाव सांगितलं तर काम झालंच पाहिजे. बाकीचे नंतर पहिले हा देशाचे हे पालघर जिल्ह्याचे हे भूमिपुत्राचे आपण मूल मालक आहोत. आपण गोवारी आहोत. आपण काय फालतूक नाही मिळत. नाव घेतलं तर काम झालंच पाहिजे. तुम्हाला सांगतो आजच का तुम्ही सांगत होते ना आम्ही एकटं आहोत आम्ही हे आहोत आम्ही ते आहोत. कोण नाही ही सगळं परिवार हे कुटुंब आई बहिणी ह्या आपल्या एक आहोत. आणि आपण एक झालो ना तर सर्वांचा कामाला लावून टाकू. आपण गोवारी सगळ्यांना कार्यक्रमला लावून टाकू. हे माझं ध्येय धोरण आज तुम्हाला सांगतो का आहे. प्रत्येक ह्याच्या कुटुंबासाठी मी पाठीशी उभा राहीन. हा उमेश गोवारी प्रत्येक ह्याच्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक पोलीस स्टेशन सांगा जिल्हा परिषद सांगा ग्रामपंचायत सांगा कुठलाही असू दे काही असू दे कुठलाही मॅटर असू दे फक्त उमेश गोवारीचं नाव घ्या. मी या अध्यक्ष म्हणून हे वृत्ती म्हणून आज बोलतोय. मी कुठली संघटना कुठल्या पक्ष कुठला जात कुठली धर्म कुठला काहीच बघणार नाही. माझ्या आई माझ्या बहिणी माझ्या बहिणी माझे जे आहेत माझे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत प्रत्येक संघटनेच्या प्रत्येक पक्षाचे आहेत प्रत्येक आई वडील आहेत त्यांना घेऊन चालेन आणि त्यांचा आशीर्वाद करून आज हा कार्यक्रम झाला ना ह्याच्या पुढे अजून मला दुप्पट करून दाखवायचा आहे. ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही नाराज झाले पत्रक वाटताना बरेचसे मला अडचण आली. बरेचसे बोलत होते पण आज तुम्हाला खरी सांगतो आज माझ्या जीवनात माझी ओळख तर तुम्हाला दिलीच नाही का. मी काय करतो ना कोण आहे ना काय. आला रस्त्यावर गेला आज तुम्हाला माझी ओळख सांगतो थोडक्यात. आज तुम्हाला माझी ओळख सांगतो थोडक्यात. ते आजोबा भास्कर भिवा गोवारी हे सलग 25 वर्ष सरपंचगिरी गेले काश्यामध्ये. आणि भास्कर गोवारीचे हे 5 भावंड आज इथं आहेत. बिचारे आमच्या ह्याच्यातले काका एक दुर्दैवी 2 जण आम्हाला दुर्दैवी झाले.
आज आमच्या सगळ्यात मोठा मान भेटतो तो रमेश गोवारी, एक गोपाल गोवारी माझे वडील, त्याच्यानंतर प्रकाश गोवारी, भिवा गोवारी, सदू गोवारी, हे माझे 5. आणि त्याच्यातून हा आज मी राजकीय संवाद, आज तुम्हाला सांगतो काही राजकीय भाषा करावी नाही, कारण की हा गोवारी परिवार आहे. मी समाजासाठी 5 ते 8 वर्ष घालवली, माझ्या राजकीय ह्याच्यात 18 वर्ष घालवली. असे टोटल मला माझ्या वयानुसार मी 37-37च्या घरात आहे. आज समाजसेवा सांगितलं तर प्रत्येकाने पुढाकार. आज तुम्हाला सांगतो माझे एकच कार्य, नाही क्रिकेटवाल्याला देत, नाही कोणाला देत, काय नाही देत, पण माझ्या गोवारी म्हणून आज परिवारासाठी 9,000च्या वरती दिवस करायला पूर्ण पालघर जिल्ह्यात मी म्हणजे दिवस करायला जो असेल हातभार तो आपण लावत आहोत. म्हणजे काही गोष्टी केल्या, त्याच्यात अनुभवातून शिकलो. तुम्ही जसे गरीब आहे तसे मी पण गरीब आहे, असं समजू नका का दादा फार बोलतोय हे ते. पण खरंच आज 2 वाजून गेले तरी पण तुम्ही जशात तसे बसून आहेत, तर तुमचे मनापासून आभार मानतो. जसे आज आले तसे उद्याही या. आपण जेवढं गोवारी परिवार एकत्र राहू तेवढा आपला गोवारीचं आडनाव एक मोठं होऊन जाईल पालघर जिल्ह्यात. आणि खरंच सांगतो प्रत्येक जण आहेत पदावर, का नावं पण घ्यायला नाही ना, स्टेज पण कमी पडेल एवढे आपल्याकडे पदाधिकारी आहेत. प्रत्येक संघटनेचे, प्रत्येक पक्षाचे, प्रत्येक याचे आहेत, प्रत्येक ह्याला आहेत. आणि एक मला एक आनंदाची बाब आहे का आपल्या ह्याच्यात आहे ना शिक्षणाचा हा चांगला फायदा घेतला पाहिजे. प्रत्येकाने आपली मूळ बाळ शिकवलं पाहिजे. तर त्याच्यासाठी मी अग्रेसर असेल. आणि काही अडचण असली, कोणालाही असली का मला वैयक्तिक फोन करा, काही पण असू दे. वैयक्तिक नवरा बायकाचं भांडण असेल तर मला फोन नको करू. हा दुसरं काय असेल तर मग मला फोन करा, बाकीचे बघू मग काय करायचं ते. त्याच्यासाठी एक सांगतोय का आपण पहिले रजिस्ट्रेशन करणार आहे गोवारी परिवाराचं, त्याच्यात ज्येष्ठ नागरिक म्हणून घेणार आहेत. जसे पांडुरंगजी गोवारी आहेत, पोलीस आहेत, रिटायर आहेत, पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य आहेत. तसे आपल्या गोवारीमध्ये पोलीस पाटील भरपूर आहेत, सरपंच आहेत, सदस्य आहेत, तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पदावर आहेत. तर त्यांना आपण घेऊ. मी तर सांगतो का मला सोडा, मी सदस्य म्हणून राहीन, मी पण तुमच्या मागे राहीन. पण मला एक संधी दिली तर हे करून दाखवणे हे माझं काम होतं. म्हणून आज सर्वांची मी माफी मागतो. कोणाचं नाव घेतलं नसेल, असेल, कोणी मनात राग मानू नका. कोणाला पत्रक भेटलं असेल नसेल तरी राग नका मानू. कोणाचं नाव टाकलं असेल नसेल तरी राग नका मानू. कारण की मी पण तुमच्या गोवारी परिवाराचा एक हिस्सेदार आहे, तुमच्या कुटुंबदारातला एक मुलगा आहे. कारण की मी पण एवढा मोठा नाही, तुमच्याहून एवढा मोठा नाही. म्हणून एक दिलगिरी व्यक्त करतो की मला क्षमा करावी. काही चुकलं असेल तर मला वैयक्तिक मेसेज करा, फोन करा, त्याचे मी ऋणी असेल. माझे 2 शब्द संपवतो. आणि सगळ्यांनी जसे आले तसं जेवण करून जायचं आहे. आणि जोहार, जय आदिवासी. आणि काहीतरी सोबत केलं पाहिजे. कारण की 3 वर्ष तर असं गेट टुगेदर केला मेजर, खायचं प्यायचं द्यायचं ना, आपलंच बोंबा मारत जायचं. त्याच्यामुळे बोललोय का पहिले प्रथम आपण रजिस्ट्रेशन करणार आहे गोवारी परिवाराचं. ज्याला इच्छुक असेल त्यांनी सचिव खजिनदार आहेत ऑनलाईनला आपल्या ग्रुपला. कोणाला कमिटीमध्ये यायचं असेल तर त्यांनी नाव सूचित करावं. बरोबर. पहिलं आपण रजिस्ट्रेशन करणार आहेत गव्हर्नमेंटचं गोवारी परिवार. त्याच्यानंतर 3 जणांचं अकाउंट खोलून आजचा हिशोबाचं तुम्ही सांगता का सांगू मी करू आपण. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, समस्या आहेत. आता समस्या एकच आहे का पोलीस स्टेशन सांगा, त्याच्यानंतर फॉरेस्ट ऑफिस सांगा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, हे बरेचसे आहेत. पण ते काही वैयक्तिक आहेत, ज्याच्या त्याच्या थ्रू नाही करतात. अजून काय आओ जल्दी आओ, ए डावर भाषा सांगे काय उठा नाही. ये फटाफट.
हे पुष्पगुच्छ कुठे आहेत आपले प्रताप दादा? गुलाबाचे पुष्प कुठे आहेत? तुम्ही एक यांना किती ना तुम्ही पुष्पगुच्छ सर्वांनी स्वागत करतायत आपल्या ताई. हा तुम्ही एक त्यांना द्या, यांना पण द्या ताई द्या. एक तुम्ही त्यांना द्या. या तुम्ही पण ताई द्या त्यांना पुष्पगुच्छ द्या. ताई, यांना द्या. हा. रंजना ताई, भारती गोवारी या ताई तेजवर या. रंजना ताई, भारती गोवारी, अश्विनी गोवारी या ताई. तुमच्या हस्ते आपण यांचा अथाल आणि सारिकामच्या महिलांचं स्वागत करूया. सुगंधा गोवारी या ताई. निकिता गोवारी, निकिता ताई या पण मंचावर. यांचा फोटो होऊन जाऊ द्या, ग्रुप फोटो होऊन जाऊ द्या. बस लहान मुलांचा ग्रुप डान्स चालू होणार आहे. झालं, धन्यवाद. गोवारी मेजर हा एक फोटो. आणि गोवाऱ्या असाल तर तुमच्या गायी म्हशी वाढल्या जातील, बरोबर आहे का नाही? आणि हा आपला जन्मात आपण गोवारी कुलात आला म्हणजे आपला अभिमान आहे. त्याच्या अभिमानाने जगणार. आम्ही कोणाला झुकणार नाही. आम्हाला गायी म्हशी वालायची सवय आहे, उन्हात राहायची सवय आहे. आम्ही उन्हात उभे राहतो, गायी म्हशी चारतो आणि देवधर्म करतो, म्हणून आम्ही गोवारी आहोत. त्यात कमीपणा वाटायचं नाही. स्वाभिमानाने सांगायचं मी गोवारी आहे. आपला गोवारी कुलाचा इतर समाजामध्ये आपलं गोवारी नाही. तो वारली असू दे, कोली असू दे, महादेव कोली असू दे, पण गोवारी म्हणून एक. गोवारी म्हणून एक. आणि गोवाऱ्याचं नाव मिळवताना फार कठीण आहे. हे 3 अक्षराचं नाव आहे. 3. आणि आपलं आई वडिलांच्या पुण्याने आपण गोवारी तुला जन्माला लावला आलेलो आहोत. आणि मी दिलीप गोवारी दादांच्या हस्ते उमेश गोवारी दादांचं स्वागत करीत आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करावे. मी उमेश दादांना स्थानाप्रवाहाची विनंती करतो. गोवारी परनार यांच्या हस्ते दिलीप गोवारी यांचं स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद दादा कार्यक्रम आल्याबद्दल. दादा स्थानापन्न व्हावे. धन्यवाद दादा. सुनील यशवंत गोवारी कासा ग्रामपंचायत सदस्य यांचं स्वागत करत आहे. सुरेंद्र पांडुरंग गोवारी पोलीस पाटील सावरखिंड मनोर. जोरदार टाळ्या स्वागत करा एकदा. धन्यवाद दादा.
रमेश गोवारी काका, काका या इकडे. दादा एक पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करा. आपल्या डहाणू तालुक्याचे ज्येष्ठ व्यक्ती काय नाव सखाराम गोवारी यांचं आपल्या दादाचे स्वागत करण्यात येत आहे. अजून हे आपलं पहिलं सिंहस्नामेलन आहे. जर आपल्या समाजात कोणी परिस्थिती असेल त्याने आपल्या त्याच्याकडून आजोबा नावं सांगून घ्यावी. इथे गावातल्या वस्ती त्यांनी तर आपल्या प्रकाश गोवारी दादांचा आपल्या संमेलनाचे सचिव प्रताप रमेश गोवारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतात. समोर बघा. धन्यवाद दादा. स्थानापन्न व्हा. कुटुंब परिवार पुष्पगुच्छ देऊन ना. इकडे बघा समोर. धन्यवाद काका. इथे बघा समोर गोवारी. समोर समोर इथे बघा. फोटो बाकी परत घ्या. शंकर गोवारी जरी, जयराम गोवारी दादा या. शिवराम हरी गोवारीचं स्वागत जयराम गोवारी यांच्या हस्ते होत आहे. जोरदार टाळ्या स्वागत करा. एकदा जोश दिसू द्या. धन्यवाद दादा. खाली PI माननीय श्री अविनाश बांडले साहेब, अविनाश बांडले साहेबांचे आपले गोवारी कुटुंबाचे अध्यक्ष उमेश दादा, PSI श्री राजीव नरसिंह चौधरी साहेब हे सुद्धा आज आपल्याबरोबर मंचावर उपस्थित आहेत. जोरदार टाळी स्वागत करा त्यांचे एकदा. आपले लाडके उमेश दादा आपले अध्यक्ष आणि शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना जोरदार टाळ्या एकदा उमेश दादांच्या कार्याला आणि साहेब त्यांच्या कार्याला मान देऊन साहेब इथे उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रम हजेरी लावल्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद. जोरदार टाळ्या स्वागत करू एकदा. जोरदार टाळ्या. कामन तेजस गोवारी कामन या दादा. दादा स्वागत करतील आपले बंधू कैलास गोवारी. तेजस गोवारी स्वागत करताना कैलास गोवारी, शंकर गोवारी काका हे काका कैलास गोवारी. धन्यवाद काका. धन्यवाद. आपले गावचे सतीश गोवारी. जोरदार टाळ्या दोघा पोलीस पाटलांसाठी. महेंद्र गोवारी सावरकीर यांचा गणेश गोवारी यांच्या हस्ते
सचिन गोवारी. जोरदार टाळ्या स्वागत करा एकदा. धन्यवाद. हा इथे समोर. धन्यवाद ताई. धन्यवाद ताई. नारायण रामजी गोवारी यांचा सुरेंद्रदादा यांचा पुष्पगुच्छ स्वागत करताना नारायण रामजी गोवारी कुतार. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. धूम मेजर आणि काकड मेजर साहेब. धन्यवाद साहेब. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळात वेळ काढून धन्यवाद दादा. यांच्याकडनं त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद दादा. इथे इथे. धन्यवाद सचिन दादा. सर्वांना माझा नमस्कार. गोवारी कुळ कुटुंब परिवार स्नेह संमेलन या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व गोवारी परिवाराचे सदस्य, या कार्यक्रमाचे प्रमुख आमचे मित्र उमेश गोवारी, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आज या ठिकाणी हा एक स्नेह संमेलनाचा गोवारी कुटुंबाचा जो कार्यक्रम ठेवला आहे, याबद्दल सर्वप्रथम मी उमेशचं खूप खूप कौतुक करतो. कुटुंब एकत्र असलं तर घराची प्रगती होते, गावाची प्रगती होते आणि राष्ट्राची प्रगती होते. त्यामुळं सर्वांनी एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. पूर्वी आपण पाहिले असाल एकत्र कुटुंब पद्धती होती आणि ज्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जे घर मोठं होतं त्या घराची गावामध्ये चांगली प्रगती असायची, गावामध्ये चांगलं नाव असायचं. कालांतराने थोडं थोडं कमी होत गेलं आणि वडिलांपासून मुलगा अलिप्त, भावापासून भाव अलिप्त असे प्रकार घडत गेले. त्यामुळे कुठे ना कुठेतरी थोड्या प्रगतीला अडथळा आलेला आहे. परंतु आज या स्नेह सन्मानानिमित्त उमेशने ज्या सर्व गोवारी कुटुंबियांना एकत्र आणलेलं आहे हे खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि यापुढे सुद्धा सर्वांनी एकत्र राहावं, कुठल्या प्रकारचे हेवेदावे नसावेत, मनभेद नसावेत. मतभेद असले तरी चालतील परंतु मनभेद नसावेत. सर्वांनी एकत्र राहावं. मुलांनी विशेष करून अल्पवयीन लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाकडे आईवडिलांनी लक्ष द्यावं. त्यांच्या प्रगतीमध्ये शिक्षण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. शिक्षणासाठी मुलांना प्रवृत्त करावं, त्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या सुखसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वाईट रीती पिढी परंपरा यापासून मुलांना दूर ठेवावं. मुलांचे शिक्षणासाठी लागणारे सगळे लाड पुरवावेत परंतु अनावश्यक लाड कोणतेही पुरवू नये. मुलांना अनावश्यकपणे मोटरसायकल चालवायला देणं, लायसन्स नसताना, पैसे नसताना कर्ज काढून मोटरसायकली घेऊन देणं हे प्रकार सगळ्यांनी टाळले पाहिजे. ते काय त्याच्या प्रगतीसाठी त्याच्या जीवनासाठी आवश्यक घटक नाही आहेत. शिक्षणासाठी मुलांसाठी तुम्हाला जे काही करता येईल ते तुम्ही केलेच पाहिजे परंतु अनावश्यक लाड अजिबात नको आहेत. विशेष करून तरुण वर्ग हा नशेकडे खूप झुकत चाललेला आहे. तर तो नशेकडे कसा झुकणार नाही याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. विशेष करून ज्येष्ठ जे नागरिक आहेत, मोठे लोक आहेत, 40-50 गाठलेले आहेत, या लोकांनी सुद्धा थोडंसं व्यसनापासून दूर झालं पाहिजे. दारूपासून थोडंसं दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपले अनुकरण आपली पुढची पिढी करणार नाही, आपली मुलं बाळं करणार नाहीत. यासाठी सर्वप्रथम स्वतःमध्ये बदल करणं आवश्यक आहे. माणूस स्वतःमध्ये बदल करतो त्यावेळेस आपण
दुसऱ्यासाठी आपण आदर्श ठरू शकतो. आपणच जर गैरवर्तन करत असेल, आपलं जर वर्तन चांगलं नसेल, आपली जर समाजामध्ये प्रतिष्ठा नसेल, तर आपण कोणाला चांगलं बोलू पण शकत नाही किंवा आपल्याकडून कोणी काही चांगला धडा सुद्धा घेऊ शकत नाही. त्यामुळं सर्वांनी एकत्र राहणे, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे, एकमेकाच्या अडीचणींना धावून जाणे, एकमेकांसाठी जी जी आवश्यक मदत लागेल ते आवश्यक करणे, प्रत्येकाच्या स्नेहसंमेलनमध्ये, प्रत्येकाच्या लग्नामध्ये, चांगल्या गोष्टीमध्ये, इवन कुठल्या यात्रेमध्ये, इवन कुणाच्या नातेवाईकाचं काही निधन झालं त्या ठिकाणी सुद्धा सगळ्यांनी एकत्र जाणे खूप आवश्यक आहे. एकत्र राहणं आणि युनिटी इज पॉवर, युनिटीमध्ये खूप पॉवर असते. अशीच जर आपण सर्वांनी जर युनिटी दाखवली तर आपण चांगला समाज घडू शकतो. आपल्यातील तरुण उमेदवार जे तरुण आहेत ते पुढे जाऊन देशाचं भविष्य घडू शकतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते प्रगती करू शकतात. परंतु त्यासाठी सर्वांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणं, एकत्र राहणं आणि चांगले संस्कार घडवणं खूप आवश्यक आहे. विशेष करून कासामध्ये ह्या परिसरामध्ये गोवारी कुटुंब मोठ्या प्रमाणामध्ये आहे, समाज पण खूप मोठा आहे. आणि विशेष करून सगळ्यांचं मी सांगू इच्छितो की वर्तन खूप चांगलं आहे, गैरवर्तन कुठल्याही प्रकारचं कधी आढळून आलेलं नाही. यापुढे सगळ्यांनी एकत्र राहावे, मुलाबाळांकडे लक्ष द्यावे, त्यांना चांगलं शिक्षण द्यावं, त्यांची प्रगती करावी. आणि असं जसा स्नेहसंमेलन आज जो कार्यक्रम केलेला आहे असा प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये प्रत्येकाने उभं राहावं असं मी सगळ्यांना एक विनंती वजा सांगू इच्छितो. आणि सर्व गोवारी कुटुंबियांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो, कासा पोलीस स्टेशनतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपली कुठल्याही प्रकारची अडचण असेल, आपल्याला कुठलीही समस्या असेल तर निसंकोचपणे आपण स्वतः पोलीस स्टेशनला यावं. मी आपल्यासाठी उपलब्ध असेल याची मी ग्वाही देतो. जय हिंद, नमस्कार. डहाणूचे तलासीचे शंकरदादा आणि बरेचसे आम्ही एकत्र आलेलो होतो. आता त्या संमेलनाला आम्ही एकत्र आलेलो होतो, ते आज आम्ही एकत्र आलेलो आहोत. अशा कारण का एकत्र येणं हे फार कठीण आहे. हे कुठल्याही कार्यक्रमासाठीच आपण एकत्र येतो आणि त्यामुळं आपल्या भेटीगाठी होतात आणि सगळ्यांची ओळख राहते. कोण एकमेकाला अडचणीला धावत जाऊ शकतो आणि साहेबांच्या मार्गदर्शनात सर्वांनी लक्ष देऊन आपल्या घरील लहान मुलांना आपल्या पिता वडिलांनी, आई वडिलांनी हे मार्गदर्शन करणं हे फार महत्वाचं आहे. धन्यवाद. गोवारी दादा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. एक फोटा उमेदवार थोडं पुढे, उमेदवार थोडंसं पुढे. हा बस. धन्यवाद पवार साहेब. एक परत फोटो दादा. पुढचे का ना. धन्यवाद. आपला समाजाचा कार्यक्रम आहे हा तुम्हीच एन्जॉय केला पाहिजे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहे. तुमच्या आपल्या समाजामधले जे काही पुढे गेलेले लोक आहेत त्यांचा इथं सत्कार झाला पाहिजे. आम्ही काही निमित्त मात्र आहोत, कायदा सुव्यवस्था वगैरे या गोष्टी आहेत, परंतु आपल्या समाजातून जे पुढे गेले, ज्यांना आदर्श ठेवून आपली मागची पिढी घडणार आहे, अशा लोकांचा सत्कार इथं झाला पाहिजे. इथून पुढं उमेशला मी सांगेलच. आणि आयोजकांनी फार छान कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. भरपूर गरम पण होत आहे. आपला कार्यक्रम चालू द्या पुढे. धन्यवाद. सुनील दादा स्वागत करताना. धन्यवाद. अलीबाबा. रतीश गोवारी मसरोली यांचं स्वागत करताना आपले सर्वांचे लाडके सुरेंद्र दादा. धन्यवाद रतीश दादा. माहिती द्यावी, आपली ओळख द्या, जेणेकरून आम्ही त्यांचं स्वागत तर करूच, पण त्यांची माहिती ही आपल्या पूर्ण समाजापुढे जाईल. आपल्या समाजाला माहिती, आपल्या गोवारी परिवाराला माहिती झाली पाहिजे की आपल्या गोवारी परिवारातील कुठली कुठली व्यक्ती कुठल्या पदावर आहे.
जसेच की आता आपल्या मंचावर खूप गोवारी कुटुंबाचं जी एकत्रीकरण ज्याने केलं असे आपल्या स्टेजवरती सगळ्यांचं नाव तर मी घेत नाही परंतु आज मला एक फार आनंदाची अशी बात म्हणजे आश्चर्य वाटलं की प्रथम मी माझं नाव सांगतो शंकर काकड गोवारी तालुका तलासरी राहणार झरी वालईपाडा आणि मी तलासरी पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून त्या ठिकाणी काम केलंय तर आपलं जो आजचं हे संमेलन आहे या एक गोवारी आपण एका घरातले आहेत समजून एवढं संमेलन पुरतं आहे एवढ्यातलं नाही पण आपण पुढे सुद्धा आपला सर्व कुटुंबवाईक आहेत यांना सुखादुखामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये नक्कीच आपण पाठीशी राहायला पाहिजे सहकार्य करायला पाहिजे नक्कीच आपण पुढचा जो ह्याच्यापेक्षा आता जरी काही बऱ्याचशा आपल्या गोवारी कुटुंबाला कळलं नसेल किंवा काही कोणाला तिथपर्यंत जाता आलं नसेल पण पुढच्या वेळेस नक्कीच ह्याच्यापेक्षा आपण जास्त लोकसंख्येने आपण आपले जेवढे कुटुंब आहेत ते तर येतीलच परंतु अजून शहर महानगरपालिका नगरसेवक 10 वर्ष झाली कार्यरत आहे मी प्लस श्री सिद्धिविनायक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज हे आपलं स्वतःचं आहे विरारमध्ये सध्या 12वी आणि 10वीच्या परीक्षा होतात त्या आपल्या कॉलेजमध्ये होतात बाकी तर खूप काही आहे पण बोलण्यासारखं आपण स्वतःहून आपली स्वतःची स्तुती करू नये पण आज खूप बरं वाटतं उमेश की अशा वसई विरार महानगरपालिकेमध्ये माझे खूप असे हुद्दे आहेत वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये मी सदस्य होता स्थायी समिती सदस्य होता पुन्हा वनहक्क समिती अध्यक्ष होता खूप असे हुद्दे आहेत माझ्यावर पुन्हा नेक्स्ट टाइम जेव्हा मी इथे मलाही माहिती फक्त 2 दिवस अगोदर समजली की आपल्या कुटुंबाचं संमेलन होते म्हणून तरी सुद्धा मी खूप आवडीने इथे आलो उमेश तुम्ही हे खूप चांगलं आयोजन केलं आहे नेक्स्ट टाइम आम्हाला अगोदर जर कळवलं तर आम्ही खूप याच्यात काहीतरी थोडासा हातभार लावू धन्यवाद धन्यवाद दिलीप दादा अशीच आता आम्ही तुम्ही माहिती सांगितली तुमची पुढच्या वेळेस आम्ही सर्वांची माहिती जमा करू आणि ती आम्ही तुमच्या समोर आणू ही तुम्हाला मी आश्वासन देतो तुकाराम दादा मी आशागड शाळेत मुख्याध्यापक होतो 17 साली रिटायर झालो बघा आपण जर एकत्रित आलो तर आपलं काम होईल नाही तर काहीच काम होणार नाही तुम्ही सांगेल हे माझे पांडू गोवारी हे माझे मित्र हे माझ्यापेक्षा कितीतरी लहान आहेत ते आणि ते हे सर आपले कुठले वालेवचे गोवारी विरारचे हे सुद्धा माझ्यापेक्षा लहान आहे पण मला आज 66 वर्ष झाले माझी पांडू गोवारी बरोबर आमची मला वाटतं झाली बरीच वर्ष झाली असतील त्यांच्या बरोबर माझी ओळख होती असंच मी घरात बसलेलो होतो उमेश दादा आले आणि उमेश दादाने मला हातात हात मिळवला गोवारी गुरुजी आपलं परिवाराचं आपलं कुटुंबाचं स्नेहसंमेलन आहे चाललेली आहे आपली जी फुलं हुशार असतील आपला एखादा पोरगा 10वीला पास झालेला असेल त्याचा कोणी सत्कार करणार नाही 12वीला पोरगा पास झालेला असेल त्याचा कोणी सत्कार करणार नाही इतर समाजाचे लोक त्यांना बोलवतात त्याला फूल देतात आणि त्याची पाठ ठोपाडतात मग त्याला काय वाटतं समाधान वाटतं चला आई वडिलांनी पोरगा शिकवलेला आहे त्याचा आम्ही सत्कार केलेला आहे बघा मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही हे एकत्र कुटुंब जर असं राहिलं तर तुमच्या अडीअडचणी सगळ्या सुटतील उमेश दादा इकडचे मला वाटतं त्याने काय आहे त्याने गोवारी परिवाराला सगळे मला वाटतं सगळं त्याचंच गाव आहे आणि ते सगळ्याच्या अडीअडचणीवर मात करून ते बबन गोवारी यांचं स्वागत करताना आपले खजिनदार पांडुरंग दादा धन्यवाद दादा धन्यवाद परमत दादा हा
आपले प्रमोद दादा आपल्याला प्रमोद दादा धन्यवाद रावजी काका. सुरेश गोवारी चारोटी यांचं धन्यवाद दादा. नितीन शांताराम गोवारी ठाणे अर्जुन गोवारी विरार दादा या. नितीन शांताराम गोवारी ठाणे. धन्यवाद नितीन दादा. अर्जुन गोवारी विरार MSCB सेवेवर तत्पर आहेत. धन्यवाद अर्जुन काका. पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतात. धन्यवाद ताई. आपण वेळात वेळ काढून आपल्या समाजाला दिल्याबद्दल धन्यवाद. किरण गोवारी विरार भुजिंग साठी फेमस असलेले आपले विरारचे फेमस असे कुक अजून सुद्धा ते जेवणाकडे त्यांचं लक्ष आहे. जोरदार टाळा एकदा किरण दादासाठी. दादा यांचं आपला विरारला चिकन फेमस आहे. हा चिकन भुजिंगसाठी फेमस आहे आपल्या विरारला. यमुना भास्कर गवारी आजी है. यमुना भास्कर गवारी आजी. अच्छा किरण दादा दोन्ही विरारचे एक शिक्षण सम्राट म्हणता येईल आणि एक भुजिंग सम्राट. धन्यवाद दादा. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना आपल्या आईसाठी जोरदार टाळा एकदा. सर्वांना भूक लागली काय? आवाज येत नाही टाळ्यांचा. आपल्या आईकडे बघा. वेळात वेळ काढून आलेले आहेत. वेगवेगळे ते पाहिजे तर लालवाला असं ठेव. कांदे तिकून ठेवू राहू दे. तिकून ठेव काय
माननीय श्री उमेश गोपाल पवारी यांना मंचावर येण्याची विनंती करीत आहे. जी विनावरला आपल्यासाठी आलेले आहेत दिलीप गोवारी दादाला मी उमेश गोवारी दादांच्या स्वागतासाठी बोलवत आहे.